याचबद्दल आपण अधिक बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ। समीर भाऊ, नेमकं काय झालं? आपण काय एवढे संतापलात? अहो, मी संतापलो म्हणजे मी त्या रस्त्याने जात होतो आणि बसेस, टेम्पो, ट्रक्स असे लाईनीने इथे उभे. म्हटलं हे इकडे काय चाललंय, तर म्हणून मी थांबलो तर बघतो तर काय, तर आतमध्ये ते आमदार महाशयांची शाळा कॉलेज काहीतरी आहे आणि तिथे असे हजारो लोक जमलेले आणि तिथे जे तिथून ते त्यांना डांबून ठेवलेलं होतं. मग नंतर कळालं. मग मी पोलिसांना फोन केला, इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला. इथे हजारो लोक जे आहेत ते डांबून ठेवलेले आहेत आणि पैसे वाटायचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. खानावळी दिले जात आहेत आणि आतापर्यंत या इकडे जे आहे पोलिसांना कळायला पाहिजे होतं आणि पोलिसांनी हे असं जमून द्यायला नाही पाहिजे होतं. परंतु ते मी करत असताना पोलिसांना बोलवण्यापर्यंत जे आमदार आले आणि आमदार माझ्या अंगावर जाऊन आले आणि मला मारायची धमकी देत, मला शिवीगाळ केली आणि हे सगळं चालताना पोलीस आपले नियमितपणे बघतच होते. तर त्याच्यामुळे जे आहे त्यांच्याकडून आलेला जो काही क्राऊड होता त्याच्यामध्ये काही गुंड होते. ते गुंडही पाठीमागून उलटे आले आणि परत मला मारायचा प्रयत्न केला आणि त्या गुंडांची नावं आम्ही सांगितली. त्या गुंडांचे आम्ही 5 दिवसापासून यांना पत्र देतोय की बाबा हे तडीपार आलेले नाशिकमधून, तरी पण हे मनमाड शहरामध्ये वेपन काढून लोकांना धमक्या देत आहेत अशी आम्ही रितसर कंप्लेंट सुद्धा दिली आणि आज त्यांच्या समोर ते आहेत तरी त्यांना म्हणतो अरेस्ट करा. त्यांनाही अरेस्ट नाही, उलट त्यांना सांगितलं की तुम्ही इथून पळून जा. पोलीसच त्यांना पळून लावून देत आहेत आणि इकडे एवढे मोठ्या प्रमाणात मॉब आणून सगळे गुंड आणून जे आहे आमच्यावरच उलटे जे आहे अंगावर चढून शिवेगाळ करून मारायच्या धमक्या देत आहेत. पोलीस फक्त बघायची भूमिका घेते. भाऊ, आपला पहिल्यापासून असा आरोप राहिलेला आहे प्रचारादरम्यान पासूनचा, आपण स्वतः भयमुक्त नांदगावचा नारा दिला, पण या सगळ्या याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार पहिल्यापासून धमकावले गेल्याचा आरोप तुम्ही केलाय. कितपत तथ्य यामध्ये? हो, तथ्य म्हणजे मी फॉर्म भरताना सगळ्या लोकांसमोर आमदारांनी ज्या पद्धतीने भाषण करून शिवीगाळ करून धमकवलं मी सगळ्या प्रेस समोर आणि अख्ख्या जनतेसमोर मी ऑन एअर ऐकून दाखवलं नारा. आणि त्याच्यानंतर आज पण सगळ्या प्रेसवाल्यांच्या समोर मला शिव्या देत होते आणि मला मारायची धमकी देत होते. हे शब्द वापरले की आज तुझा मर्डर होणार, आज तुझा मर्डर करणार मी, असे जे शब्द तो बोलत होता. समीर, पोलीस आपल्या बघून घेत आहे. हे जे आहे ना हे थांबवण्यासाठी मी इकडे माझ्यावर जर असं होतं तर तुम्ही जस्ट बघा की इथे बाकी सर्वसामान्य जनतेवर काय होत असेल इकडे. समीर भाऊ, तुम्ही वारंवार या विषयाला घेऊन तक्रार करताय, या गोष्टीची काही दखल घेतली गेली का? मी तुम्हाला सांगतो 4-5 दिवसापूर्वी कंप्लेंट देऊन सुद्धा त्याच्यावर दखल घेतली गेली नाही. जो वेपन घेऊन फिरतोय आमच्या समोर आताही मला मारायला आला आणि पोलिसांना दाखवतोय तो उभा आहे, त्यालाही सांगतात की जा तू पळून इथून. त्याला पळून लावलं, त्याला अरेस्ट सुद्धा केली नाही. जर तडीपारचा माणूस ज्या इकडे येतोय तर त्याला इमिजिएट अरेस्ट करायला पाहिजे होते, ते सुद्धा केलं नाही. जाणीवपूर्वक आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातंय का? म्हणजे काय आहे तर तसंच आहे परिस्थिती. बरं, दुर्लक्ष काय म्हणजे कम्प्लीट वन साइडेड गुंडागर्दीचं राज आहे ते इकडे चालवलं जात आहे. समीर भाऊ, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना दाखवूयात की सुहास कांदेनी नेमकं आपल्याला काय म्हटलं होतं. एकही गाडी बाहेर अलाव केला. एकही गाडी बाहेर
समीर भुजबळजी दृश्य आम्ही बघितली, यामध्ये सुहास कांदे आपल्यावरती आवाज करत धावून आल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे बघायला मिळतंय. आता काय नेमकं घडलं होतं हे पुन्हा एकदा जर आमच्या दर्शकांना सांगा, आणि हा सगळा वाद कशा पद्धतीने वाढला? त्यांची काय शैक्षणिक संस्था आहे या नांदगाव मनमाड रोडवर, तिथे जे आहे अनेक बसेस, गाड्या वगैरे सगळ्या अशा बाहेर उभ्या होत्या. आतमध्ये अशी टेकडी आणि त्या टेकडीवर सगळं असं भरलेलं होतं. तर इथे कशासाठी थांबले म्हणून मी गाडी फिरून आलो आणि मी थांबलो तिथे. तर एक दोन जण तिथे होते, त्यांना विचारलं काय, तो आतमध्ये जे आहेत बरेच लोक आहेत आणि आम्ही आता इथे मतदानाला जातो, म्हणजे तुम्ही कोण आहे काय. तर मग मी तोपर्यंत त्वरित जे आहे पोलिसांना वगैरे सगळ्यांना फोन लावले. एसपीशी बोललो मी, ऍडिशनल एसपीशी बोललो, पीआयशी बोललो. असे ते लोक आले, परंतु त्यांनी त्या काही गाड्यांना काही थांबवलं नाही. पण तितक्यात त्या 2-4 पोलीस आल्याच्या नंतर आमदार आले इथे आणि आमदार माझ्यावरती धावून आले, जेणेकरून की बाबा मी काहीतरी चुकीचं केलेलं, परंतु मी तिथे फक्त ते काय चाललंय हे बघायला आलो. आणि एका शैक्षणिक संस्था हजारो लोक थांबवणं, त्याचबरोबर एवढ्या गाड्या तिकडे असणं आणि पोलिसांना त्याची खबर सुद्धा नाही की जिथे आतमध्ये जेवण खावणे, ते स्वतःही बोलतायत त्यांच्या बाईट्स मध्ये किंवा आम्ही सगळं जेवणाळे ठेवलंय त्यांच्यासाठी. अरे हे आले पुन्हा, तुम्ही त्यांच्यासाठी जेवण ठेवलं कसं काय, आणि तुम्ही इथे त्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये दाबून ठेवलं का, आणि ते आता घेऊन पुढे तुम्ही चालले. बरोबर, जे तुम्ही जे म्हणतायत समीर भुजबळजी, हे सारं नियमाला धरून होतं का हे देखील तपासण्याची गरज आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.